सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल कथा मंथनवर. बहरेल प्रेम कथेचे आधीचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. चला तर मग सुरुवात करूया भाग 28ला. वेदांतिका आणि अभि दोघेही आता शांत झोपले होते. तितक्यात अभिच्या वाजणाऱ्या फोनने अभिला जाग आली. त्याने पाहिलं तर वेदांतिका अजूनही शांत झोपली होती. तिला झोपलेलं बघून अभिने पटकन आपला फोन सायलेंट केला. जसं एखादी लहान बाळाची झोपमोड होऊ नये म्हणून बाळाचे बाबा वागतात ना, अगदी तशीच गडबड होती त्याची. अरे अरे मानलं तुझी गुडिया लहान आहे, पण ती इतकीही लहान नाही ना की तू असा वागशील. त्याने तो फोन घेतला आणि हळूच बेडवरून उतरला, कसलाही आवाज न करता. त्याने पायात स्लीपर घातली आणि तो तसाच हळू आवाजात बोलत बाल्कनीत गेला. अरे दादा, तू इतक्या दबक्या आवाजात का बोलत आहेस? तिकडून आरव आपल्या भसाड्या आवाजात बोलला. अरे हळू, किती ओरडतोस? अभि वेदांतिकावर नजर टाक. बघा बघा किती काळजी आहे राक्षसाला आपल्या गोड बाहुलीची. जसं काही आरवचा आवाज ऐकून त्याचं नाजूक बाळ उठेल म्हणून आरवलाच दबक्या आवाजात दटावत होता हा सोडू. अरे दादा, तू मला का ओरडत आहेस? कुठला मी तुला तुझ्या बिझनेस मीटिंग मध्ये फोन केला आहे? आरव चेहरा पाडत बोलला. मला तुझी नाटकं चांगलीच माहिती आहे. आता ती नाटक बंद कर आणि फोन का केलास ते सांग. अभि दबक्या आवाजात चिडत. आता काय करणार बिचारा? खरं तर त्याला आता आरववर खूप खूप ओरडायचं होतं, पण त्याचं पाखरू झोपलेलं होतं ना, म्हणून तो मनात असून सुद्धा आता आरववर ओरडू शकत नव्हता. अरे दादा, मला गुडियासोबत बोलायचं होतं, पण ती माझा फोन घेत नाही आहे. तू देतोस का तिला फोन? आरव म्हणाला. तसं अभिने वेदांतिकाला बघितलं. माझं चालेल ना तर मी तिला तुझ्या समोर सुद्धा उभं होऊ देऊ नाही, आणि तू मलाच तिला फोन द्यायला सांगतो आहेस? किती गोड झोपली आहे माझी वेदू. अभि वेदांतिकाला बघत मनात. दादा, अरे कुठे गेलास? देतोस ना फोन गुडियाला? आरवच्या आवाजाने त्याला भानावर आणण्याचं काम केलं. नाही, मी कुणासाठीही कुणाला फोन देणार नाही. तुला गरज असेल तर तिच्या फोनवर फोन कर, बोलून अभिने फोन कट केला. चढू कुठला. तिकडून आरव फोनला बघत पुटपुटला. काय रे, काय झालं? देतो बोलला का तो? साधना. नाही, मला म्हटला तुला गरज असेल तर तू स्वतः तिच्या मोबाईलवर कर फोन. आरव चेहरा बारीक करून साधनाला बघत सांगितलं. तसे तिथे असणारे वसंतराव हलकेच हसले. कारण त्यांना त्या नकारा मागचं कारण गवसलं होतं. पण त्यांचा हा सडू नातू आपल्या जडण्यात ही पाहिरी गाठेल ते सुद्धा इतक्या लवकर, असे त्यांना कधीच वाटलं नव्हतं. आता काय करायचं? सगळा वेळ इथेच खोलीत राहून राहून मला कंटाळा आला आहे.
वेदांतिका तिथेच फेऱ्या मारत बोलली. चल जाऊ. अभि वेदांतिकाच्या जवळ येत बोलला. तशी वेदांतिका त्याला बघू लागली. आता तो पूर्ण रेडी होता. रॉयल ब्लू रंगाचा कोट पॅन्ट आणि आत फिक्कट निळ्या रंगाची शर्ट मध्ये आता तो कम्मालीचा हँडसम दिसत होता. काही वेळ वेदांतिकाच्या नजरा त्याच्यात अडकून पडल्या, पण तिने वेळीच स्वतःला सावरलं. अहो, कुठे जात आहात तुम्ही? मी एकटा नाही, आपण दोघं पण जात आहोत. पण कुठे? ते तुला नंतर कळेलच. आता इथे आलो तर असेच रूम मध्ये थोडीच राहणार. जा, तू रेडी हो, अभि म्हणाला. तशी वेदांतिका रेडी व्हायला गेली. थोड्याच वेळात ती रेडी होऊन आपल्या साडीचा पदर सांभाळत बाहेर आली. तशा अभिच्या नजरा तिकडे गेल्या. रॉयल ब्लू रंगाची ती जाळीदार साडी, कानात झुमके आणि हातावर घेतलेला तो एका बाजूला खाली झुलणारा पदर. त्यात तिने केसांना एका बाजूने मोकळे सोडले होते. कपाळावर स्टोनची छोटीशी टिकली आणि हलकासा मेकअप करून ती आपल्याच धुंदीत चालत येत होती. पण तिची ती साडी म्हणली परफेक्ट फिगर बघून इकडे अभिची हालत खराब होत होती. अभिच्या नजरा तिच्या संपूर्ण अंगावरून वरपासून खालीपर्यंत फिरत होत्या आणि पातळ साडीतून डोकावणारी तिची ती बेली बघून आता तर अभिचं श्वास घेणं जड झालं. चला निघायचं, वेदांतिका त्याच्या जवळ येत बोलली. हो, अभि भानावर येत बोलला. तशी वेदांतिकाने त्याला बघत हलकीशी स्माइल केली. मग दोघेही रूम लॉक करून बाहेर निघाले. अभिने आधीच टॅक्सी बुक केली होती. दोघेही बाहेर आले. तितक्यात टॅक्सी सुद्धा त्यांच्या जवळ येऊन हजर झाली. अभिने मागच्या बाजूचा दार उघडला आणि वेदांतिकाला बसण्याचा इशारा केला. वेदांतिका बसली तसा अभिने बाहेर असणारा तिचा पदर आत टाकला आणि तो सुद्धा तिच्या बाजूला बसला. तशी ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. असे म्हणतात की स्वित्झर्लंड म्हणजे नवीन लग्न झालेल्यांसाठी स्वर्गच. इथे आल्यावर ज्यांच्यात प्रेम नसेल ना, त्यांच्यात सुद्धा प्रेम होते, म्हणजे होते असं इथले वातावरण आहे. म्हणून तर वसंतराव यांनी सुद्धा निवडून अगदी योग्य जागा निवडली होती वेदांतिका आणि अभिसाठी. आपल्या तरुण वयात खूप रोमॅन्टिक होते वाटतं वसंतराव, म्हणून तर त्यांना आताही हे सगळं सुचत होते. वेदांतिका आणि अभि दोघेही स्वित्झर्लंडची सुंदरता बघत होते. मॅथरॉन माउंटेन, इंटरलेकन व्हॅली, ल्युसेन चॅपल ब्रिज बघून सगळ्यात शेवटी ते लाउटेनब्रुन्हन व्हॅली जवळ पोहोचले. उंच डोंगराच्या मधातून कोसळणारा जवळपास 300 मीटर उंचीचा तो धबधबा, निसर्गाची सगळ्यात सुंदर अशी कलाकृती, तिथे असणाऱ्या प्रत्येक प्रेमी जोडप्यांच्या मनाला शांत करत होती. कितीतरी जोडपे हातात हात घेऊन तो धबधबा बघत आपले प्रेम क्षण जगत होते. वेदांतिका सुद्धा ते बघत होती. आजूबाजूचा वाहणारा तो थंड वारा तिच्या अंगाला असा काही स्पर्शून जात होता की बघणाऱ्याला सुद्धा तिचा मोह वाटेल.
दोन उंच डोंगरातून कोसळणारा तो उंच धबधबा, ज्याच्या खाली पडणारा पाण्याचा तो फ्लो, पांढऱ्या शुभ्र बर्फाप्रमाणे धुक्यासारखा पसरत होता. एखादं स्वप्न खऱ्यात उतरावं तसंच. वेदांतिका हळूहळू ते दृश्य बघून हरवत चालली होती. आता इतकं निसर्गरम्य देखावा कुणाला आवडणार नाही? ते बघून वेदांतिकाचे ओठ किंचित रुंदावले आणि तिच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर तितकीच आनंदी पण सौम्य असे निरागस भाव घेऊन वेदांतिका अगदी त्या धबधबाच्या काठाशी जाऊन ते बघू लागली. पण इकडे मात्र तिचं इतक्या त्या धबधब्याजवळ जाणे अभिच्या डोक्याला चुकवून गेलं आणि तो तिला समोर काही बोलणारच की. तोपर्यंत वेदांतिका गेली सुद्धा होती. तिचा तो ओसंडून वाहणारा आनंद बघून आता त्याची इच्छा झाली नाही थांबवायची आणि त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा तिला बघून एक स्मित हसू आलं. आता जर त्याला त्या दोन आगाऊ पाटणांनी बघितलं असतं ना, तर ते दोघे कोमातच गेले असते. इतरांसमोर तर हा बोलताना सुद्धा आपले ओठ जास्त हलवत नाही. तिथे आज आपल्या प्रिन्सेस बाहुलीला असे आनंदात उड्या मारताना बघून त्याचे ओठ सुद्धा रोलर कोस्टर सारखे इकडे तिकडे होत होते. सगळी कृपा त्या वेदांतिकाची, ज्या या राक्षसात काहीतरी नवीन पेटलं तिने. शेवटी जे देवाला जमलं नाही ते बायकोने केलं. मग बायको नावाचा प्राणी असतोच महान, भल्या भल्या लोकांना सरळ वठणीवर आणतो. असो, तर वेदांतिका तो देखावा बघण्यात रमली होती की अचानक मागून येऊन अभिने तिला मिठीत घेतली. तशी वेदांतिका दचकली, पण तिला काही कळायच्या आतच अभिने तिला आणखी एक धक्का. त्याने हळूच आपल्या बोटांची हरकत करत अलगद तिचे मानेवरचे केस बाजूला केले. तसं त्याच्या थंडगार बोटांचा स्पर्श होताच एक हुंकार वेदांतिकाच्या तोंडून बाहेर पडला आणि तिचं अंग हलकं हलकं शिवीर करायला लागलं. क्षणात तिचे श्वास जड होऊ लागले आणि तिचा ऊर जोरात खालीवर होत होता. पण आता ती त्या धक्क्यातून सावरत होतीच की अभिचे गरम श्वास तिला तिच्या मानेवर जाणवू लागले आणि हळूहळू ते श्वास आणखी खोल आणि गडद होऊ लागले. कारण आता अभि तिच्या गोऱ्या गोऱ्या मानेवर आपले ओठ टेकवत हलके हलके चुंबन घेत होता. तशी वेदांतिका थरथरत होती. तिची थोडी चुरबुर झाली. तसा अभिने साडीच्या पदरातून आत हात टाकत तिला आणखी आपल्या जवळ ओढून घेतले. त्याच्या थंडगार हातांचा स्पर्श आपल्या पोटावर होताच वेदांतिकाने आपले पोटच आत आकसून घेतले. आता तर तिच्या पोटात खड्डाच पडला. आणि तिच्या पोटात फुलपाखडे उडायला लागली. तिला हलक्या हलक्या गुदगुल्या होऊ लागल्या. तिने तसंच डोळे मिटत अभिच्या हातावर आपली पकड घट्ट करून घेतली. तिची अवस्था बघून अभि गालातच हसला. पुन्हा एकदा त्याचे ओठ वेगाने तिच्या मानेवर घुमू लागले. तशी वेदांतिकाची पकड त्याच्या हातावर आणखी घट्ट होत चाललेली.
ज्याला तिचा होकार समजून इकडे अभि सुद्धा आणखी जास्त तिच्या मानेवर चुंबन घेऊ लागले. आता वेदांतिकाला ते सहन झालं नाही आणि तिने पटकन मागे वळत अभिला समोरून घट्ट मिठी मारली. तिचे दोन्ही हात आता अभिच्या पाठीवर घट्ट रोवले होते. दोघांचीही छाती एकमेकांना चिपकली होती. तर वेदांतिकाचा समोरून स्पर्श होताच अभिचे जणू अनुरेणूस ताठ झाले आणि त्याने सुद्धा वेदांतिकाला आपल्या बाहुपाशात बंद करून घेतले. आता दोघेही अगदी जवळ होते. इतके की हवा जायला सुद्धा जागा नव्हती त्यांच्या मधात. असे ते तंतोतंत चिकटले होते आणि डोळे मिटून एकमेकांची मिठी अनुभवत होते. आजूबाजूचे सगळे त्यांना बघून स्मित हसत पुढे जात होते, कारण बघणाऱ्यांना ते खूप लवली कपल वाटत होते आणि भारतीय असल्याने त्यांची ब्युटी तिथे असणाऱ्या सगळ्या कपलमध्ये अगदी उमटून दिसत होते. वेदू, प्रिन्सेस, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अभि अगदी हळूवार प्रेमाने. वेदांतिका डोळे मिटूनच बोलली. प्रिन्सेस, बच्चा, आय डोंट नो. मला माहिती नाही, पण आता माझं तुझ्याशिवाय श्वास घेणं सुद्धा कठीण आहे. अभि तिला आणखी मिठीत ओढत. बच्चा, आय आय रिअली ल. अभि पुढे काही बोलणारच की अचानक असे काही घडले ज्याने अभिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तो तिथेच कोसळून पडला. काय झालं असेल असे की अभि इतका कोलमडून पडला? बघू पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून आता समोरचे भाग वाचण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करा. चॅनलवरील इतर कथा सुद्धा नक्की वाचा. धन्यवाद.